आवाज महाराष्ट्राचा। प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध संस्था संघटनांकडून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा मिळत आहे। सध्या याच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी सिद्दीक शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आणि या प्रसंगी सिद्दीक शेख, भाऊसाहेब भोईर, माननीय नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते। चिंचवड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी आज अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला। तुम्ही कब्रस्तानचा मुद्दा सांगितला, नक्की काय आहे त्याचा उलगडा करा। आपल्या चिंचवड मतदारसंघामध्ये काळेवाडी, वाकड, रहाटणी, सांगवीचा काही भाग आहे, थेरगाव आहे, काळाखडक, ह्या संपूर्ण परिसरामध्ये 80,000च्या आसपास जी लोकसंख्या आहे। तर त्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादी मयत झाली तर ती मयत करण्यासाठी या परिसरामध्ये जागा नाही, याच्यापेक्षा दुःखद काय असू शकतं। तर ह्यासाठी समाजातील बऱ्याच घटकांनी, बरेच कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही सुद्धा मग त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी काही लोकांना एकत्रित करून, समाजातील लोकांना एकत्रित करून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आणि त्या काळामध्ये ठराव पास करण्यात आला। एक जागा आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली। ती जागा मंजूर करण्यात आल्यानंतर सुद्धा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी ती विरोध केला। म्हणजे आमच्या निशामध्ये म्हणजे आमची मतं सगळ्यांना पाहिजे, आम्ही सगळ्यांना पाहिजे, परंतु आमचा एक प्रश्न जो 25 वर्षापासून प्रलंबित आहे ते कोणी सोडू शकत नाही। तर अशा पद्धतीचा हा कब्रस्तानचा विषय आहे, त्याच्यामुळे आज समाजामध्ये एक मोठी नाराजी आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं म्हणणं आहे, पण याच्यावरती दुसरा कुठलाही नेता बोलत नाही। विरोध कोणी केला? आता हे विरोध एका व्यक्तीने केलेला नाही आहे, आपल्याला तर माहिती आहे कशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालतं। बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार असा शब्द उल्लेख केला म्हणजे ह्या जो बोलत नाही, ह्या मुद्द्यावरती कुठलाही उमेदवार बोलत नाही, कुठल्याही पक्षाचा उमेदवार बोलत नाही आणि त्या मुद्द्यावरती आम्हाला भाऊसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की त्या मुद्द्यावरती मी बोलेल, वाचा फोडेल। आरक्षित जागा आहे, आरक्षित होती, पण त्यात प्रकार असतात की भाऊसाहेबांना माहिती की आता गायरा नसतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात, महारवतन असतं, तेव्हा मग खाजगी जागा दफनभूमीसाठी महानगरपालिकेनं म्हणजे जागा ज्या घेतल्या जातात त्या एकतर नागरिकांच्याच असतात, शेतकऱ्यांच्याच असतात, कुठे का असो शेतकऱ्यांच्या असतात। मग ते आरक्षित केलं, भूखंड आरक्षित केलेला आहे, तो त्या नागरिकांचा, काही लोकांचा आहे तो। मग ते नदीच्या म्हणजे नदीच्या लगतचा भाग आहे तो, ब्ल्यू लाईन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे कोणाचा काही डिस्टर्ब होत नाही त्याच्यामुळे। आपण आता म्हटलं की भाऊसाहेबांनी आपली अनेक मागण्या मान्य केल्या आहेत, तर कोणत्या मागण्या काय सांगू शकता का? मी माझ्या पहिल्यांदा बोललो मी, तर हे पॅम्पलेट्समध्ये आहेत, बऱ्याचशा मागण्या आहेत ह्या। याच्यामधली एकूण 14 मागण्या आहेत। तर पहिली मागणी जी आहे ती दवाखान्यासंदर्भातची आहे की गोरगरिबांना तो विलाज मिळाला पाहिजे, त्यासाठी रुग्ण हक्क कायदा हां, आणि एक शाळांच्या संदर्भातचा एक आहे, प्रदूषणाच्या संदर्भात एक आहे, वाहतूकच्या संदर्भात आहे, सोसायट्यांमधील कचरा आहे, पाण्याची समस्या आहेत, अशा बऱ्याचशा मागण्या आहेत। मला भाऊसाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे। या ठिकाणी प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। माझं वय नाही तेवढ्या माझ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीचा मला वेगळ्या अनुभव, सतत निवडणुका विधानसभेच्या नाही, मी सारखंच निवडणुकीला उभं राहत नव्हतो। सतत निवडणुका झाल्या असल्याकारणानं निवडणुकीतील बदल जे आहेत त्याचा मोठा कालखंड माझ्या आयुष्यामध्ये कधीच पडला नाही, त्यामुळे प्रत्येक बदलाचा साक्षीदार मी आहे। या ठिकाणी मी 30-35 वर्ष राजकारण करत असताना माझा चेहरा या शहराचा जातीवाद किंवा असा पद्धतीनं वातावरण दूषित करणारा कार्यकर्ता म्हणून असं कधीच नव्हता। आपण सगळे बरेच जण जुने जाणते मंडळी आहेत या ठिकाणी माझा जे 30-35 वर्ष केलेलं जे कामाचं मूल्यमापन आहे ते आज मला मतदारात फिरल्यानंतर त्याचं मूल्यमापन माझं झालेलं आहे। कारण मी अपक्ष असल्याकारणानं कुणालाही, कोणत्याही व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी काही बंधन नाही आणि मी पक्ष असल्यानंतर काय होतं की अध्यक्ष जो असतो पार्टीचा त्याला स्वतःहून अशा अनेक विविध संघटनांना पाठिंबा मिळवण्यासाठी जावं लागतं। पण मी तुम्हाला ह्या अंतिम टप्प्याच्या निवडणुकीमध्ये ठामपणे विश्वासानं सांगतो की
की मला सर्व संघटना घरी येऊन मला पाठिंबा दिलेला आहे. मातंग समाज असेल, RPIच्या काही विविध संघटना असतील, मातंग समाज, धनगर समाज, नाभिक समाज, ख्रिश्चन समाज, सर्व, आणि ताफ्याच्या ताफ्या, म्हणजे एकटं घेऊन आलं पत्रक कोण असं नाही, आणि वैयक्तिकरित्या त्यांनी मिटिंग देखील लावलेली आहे. आणि म्हणून आणि बऱ्याच वेळा काय होतं की नोटा हा पद्धत निघालेली, म्हणजे समजा दोन्ही उमेदवार जर आपल्याला पसंत नसतील किंवा एकाच विचाराचे असतील किंवा एकाच वृत्तीचे असतील तर पर्याय कोण, तर पर्याय भाऊसाहेब भोईर आहे. आणि माझा पर्याय हा सक्षम पर्याय आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. विशेषतः आता आनंद कोराळे हे चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उभाटाचे. पण त्यांना वाटलं माझं 30 वर्षाचं काम पाहून, आणि विशेषतः चिंचवड गावातील एक अत्यंत धडाधडीचा कार्यकर्ता, कोणतंही आमिष न दाखवता मतदान घेणारा असा आनंद कोराळे मला जाहीर नव्हे तर त्यांचं स्वतःचं ऑफिस मला देऊन सुरुवात केलेली आहे. त्यामुळं निश्चित मी जो निर्धार केला होता, आता बऱ्याच जण काय होतं, निवडणूक फॉर्म भरल्यानंतर त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मी गेली 4 महिने ह्या मतदान टक्का कोणता समाज करत नाही मतदान, त्यावर अभ्यास केला आणि सर्व मंडळींना एकत्रितरित्या करून 4 महिन्याचा माझा फळ काय, तर मला आज जो मिळत असलेला पाठिंबा सर्व समाज मी ह्या ठिकाणी सिद्दीकीबाई बोलले की कारण का मी कधी मला आठवत नाही की मी कधी जातीच्या ह्या सगळ्या खोलात, माझा जन्मच राजकीयदृष्ट्या पुरोगामी विचाराच्या वाटचाल करून झालेला असल्याकारणानं, आणि आता राजकारणाचं तसं आता विचारधारा नेमकी राहिली कुठं हा देखील संशोधनाचा विषय. त्यामुळं आता मग मी बदललो जरा, मग मी विचारधारा कोणती ठेवली, विकासात्मक विचारधारा, विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं पुढं जाता येईल. त्यामुळं मला कला क्षेत्राचा देखील फार मोठा म्हणजे मी केलेलं काम आहे गेले 30-35 वर्षामध्ये, त्याचा पूर्ण पाठिंबा अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत घरोघर माझ्यासाठी फिरत आहेत. आणि माझं सगळं अंडर करंट मतदान आहे, लक्षात ठेवा. माझं रस्त्यावर दिसणारं मतदान नाही. 23 तारखेला तुम्हाला परिवर्तन 1001% दिसणं हे आत्मविश्वासाने मी सांगतो. कारण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय असतं, जसजसं वय वाढत जातं माणसाचं तसं आपल्याला निवडणुकीचंही वय वाढत जातं. त्या पूर्वीच्या निवडणुका एक नेता आला, भाषण केलं, परिवर्तन होत होतं. काही लोकांना अर्थकारणाच्या माध्यमातून परिवर्तन करून पाहिलं, पण लोकांना ह्या सर्व गोष्टींची आता ते परीक्षा पूर्ण झालेली आहे त्यांची. आणि त्यांना आता कळलं आहे की तुम्हाला मोठ्या सोसायट्या मला स्वतः बोलवून त्यांनी मिटिंगा लावलेल्या आहेत, स्वतः बोलून. मग हे परिवर्तन आहे. अर्थात तो मतदार रस्त्यावर येणार नसतो, कारण का चर्चा, गर्दी, गोंधळ, मोठ्या पदयात्रा ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत असतात. पण 2-2.5 लाख लोक घरातच असतात, त्यांना काही घेणदेणं नसतं, ते फक्त पाहत असतात. आणि म्हणून तुम्हाला निश्चित हे परिवर्तन दिसन, मी खात्रीपूर्वक सांगतो. कारण का माझ्याकडे कार्यकर्ते आलेले आहेत, नेते नाहीत. नेते आहेत ते आता नेते नावं नाही सांगणार, ते चालू आहे त्यांचं काय करायचं ते चालायचं ते चालू आहे. पण त्यांना एक बऱ्याच नेत्यांना अशी भीती आहे की पुढं जाऊन हेच व्हायचं शहराचं जे मागं 10 वर्ष झालं. आणि म्हणून मी त्यांना एक उत्तम आश्वासक आणि विशेषतः सिद्ध झालेला चेहरा आहे. म्हणजे पुढं जाऊन मी काय करणार आहे, मी असं करेन, मी तसं करेन असं नाहीच आहे, मी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं मला निश्चित तुम्हाला खात्री देतो की तुम्ही माझ्यासाठी खूप प्रचार करताय असं मला समजलं आतून. त्यामुळं तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि काय विचारायचं असेल तर विचार. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.